25 जुलै. वाटेल ते झाले तरी भगवंताचे नाम सोडू नका, हेच मी रात्रंदिवस सांगतो. संकल्प ही फार मोठी शक्ती आहे. इच्छा जर खरोखर अतिप्रबल झाली तर ती वस्तूला आपल्याकडे खेचून घेतल्याशिवाय राहणार नाही. परंतु प्रापंचिक वस्तू आपण कितीही मिळविल्या तरी त्या स्वभावतःच अपूर्ण असल्यामुळे त्यांच्या प्राप्तीपासून पूर्ण समाधान होत नाही. याच्या उलट भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रबळ इच्छा धारण केली तर भगवंत भेटतो आणि तो स्वतः पूर्ण असल्यामुळे आपल्या वासनांची पूर्ण तृप्ती होऊन त्या क्षीण बनतात आणि नंतर आपोआप नाहीशा होतात. म्हणून नेहमी भगवंत मला हवा अशी इच्छा करीत जावे. त्याचे नाम घेणे म्हणजे तू मला हवा आहेस असे म्हणणेच होय. खऱ्या प्रेमाने जर आपण आपला भार रामावर टाकला तर तो नेहमी आपल्या कल्पनेच्या बाहेर गोष्टी घडवून आणतो, असा माझा अनुभव आहे. आपला देह व आपला प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो ही जाणीव सतत ठेवून जगात वागावे म्हणजे आपल्याला कधी कमी पडणार नाही. सरकार जेव्हा राज्य करते तेव्हा सरकारांचा सरकार जो भगवंत त्याला विसरते. म्हणून सरकारचे चित्त अस्वस्थ असते. सरकारने वैराग्याच्या विरक्त वृत्तीने वागले पाहिजे. दारूच्या धुंदीत असलेला भिकारी स्वतःलाच राजा समजतो, पण प्रत्यक्ष गटारात लोळत असतो. असे आपले होता कामा नये. पाप ही एक प्रकारची आगच आहे आणि त्यातही राजे लोकांचे पाप म्हणजे मोठीच आग असते. कारण ज्याच्या हाती सत्ता अधिक त्याचे पाप देखील मोठ्या प्रमाणावरच घडते. या पापांचा तुम्हाला खरा कंटाळा आला असेल तर वाटेल तो प्रसंग आला तरी ते पाप पुन्हा आम्ही करणार नाही असे मला वचन द्या. मी तुमचे मागील सर्व पाप घेतो. रात्रंदिवस माझ्या माणसांना मी हेच सांगत असतो की वाटेल ते झाले तरी भगवंताचे नाम सोडू नका. नामाने चित्त आराम पावते, त्यात काही शंकाच नाही. काय पाहता श्रेष्ठ जन, काळ आला हो कठीण, नका भूलू भलत्या भ्रमी, नाम जपा अंतर्यामी. भूल पडली कली माझी, असत्याला जनराजी, करा असत्याचा कंटाळा, नाम जपा वेळोवेळा. जेथे तेथे बुद्धिभेद, मिथ्या म्हणती शास्त्र वेद, नाम सांगता जनांसी, विष देऊ येती त्यासी. दास म्हणे काळगती, पहा युगाची प्रचिती, भगवंत खरोखरच मनापासून ज्याला हवा आहे त्याचे काम येथे झालेच पाहिजे. आपल्याला जगातील मान, लौकिक, पैसा, विषय इत्यादी काही नको असे वाटते का? तसे नसेल तर भगवंत मला हवा आहे असे नुसते तोंडाने म्हणणे बरोबर नाही. ज्याला भगवंताचे प्रेम जोडायचे असेल त्याने जगाचा नाद सोडायला पाहिजे. जगाच्या मागे लागाल तर आपले साधन ठार बुडवून बसाल. खरोखर तुम्ही सतत भगवंताचे नाम घ्यावे आणि मनापासून भगवंताला आळवावे. तुम्ही कितीही पतित असला तरी पावन होऊन जाल, हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. श्रीराम जय राम, जय जय राम. आजचा सुविचार. नामाच्या आनंदाचा झटका आला की मनुष्य स्वतःला विसरेल व जगाला सुद्धा विसरेल. जय श्रीराम.